महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची अनेक महिन्यापासून वाट पाहत होते तो अखेर सरकारने जारी केला आहे। राज्य मंत्रिमंडळाने नुसतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मंजूर केली आहे। या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे। पण ही कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार, किती कर्जमाफ होणार, कोणत्या अटी लागू असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात किंवा कर्ज खात्यात प्रत्यक्ष लाभ कधी दिसणार, या सर्व प्रश्नाची उत्तरं सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहतात ॲग्रोटेक मराठी। मंडळी, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे। कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी बाजारभावातील मोठी घसरण। या सगळ्या संकटामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले। अशा शेतकऱ्याचा सातबारा कोरा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सरकारच्या अंदाजानुसार राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो। यासाठी सुमारे 36,595 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अनेक शेतकरी सध्या थकीत कर्जामुळे नवीन पीक कर्ज घेऊ शकत नाही। कर्जमाफी झाल्यानंतर त्यांना पुन्हा बँकेकडून कर्ज मिळू शकतं। त्यामुळे बियाणे, खते, औषधी आणि शेतीसाठी लागणारी इतर खर्चासाठी आर्थिक मदत उपलब्ध होईल। मात्र या योजनेत काही अटी देखील आहे। जर एखाद्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर 2 लाखावरील अतिरिक्त रक्कम त्याला स्वतः भरावी लागू शकते। त्यानंतर तो कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतो। याशिवाय नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सवलत सरकारने दिली आहे। प्रोत्साहनपर लाभाची तरतूद देखील यात केलेली आहे। म्हणजे जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांनाही काही प्रमाणात आर्थिक प्रोत्साहन मिळू शकतं। परंतु या प्रोत्साहनासह लाभार्थ्यासाठी काही व्यक्तींना अपात्र ठरवण्यात आलं आहे। यामध्ये सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे नागरिक, विद्यमान किंवा माजी लोकप्रतिनिधी, मोठे पेन्शनधारक, तसे डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट आणि मोठ्या व्यावसायिक याचा समावेश आहे, जे यासाठी अपात्र आहे। आता आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब, केंद्र आणि राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक डिजिटल शेती नोंदणी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे। तसेच आधार कार्ड, बँक खात्याची लिंक असणं ही अनिवार्य आहे। जर ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर लाभार्थी यादीत नाव येण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। आता प्रश्न आहे की प्रत्यक्ष कर्जमाफी कधी मिळणार? मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरीही प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी अजून काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहे। अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या दरम्यान अनेक शेतकरी संघटनांनी 2 लाख रुपयांची मर्यादा वाढवण्यासाठी मागणी देखील केलेली आहे। कारण आजच्या घडीला शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयापेक्षा अधिक जास्त आहे। आता सरकार या मागणीवर भविष्यात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर शेतकरी मंडळी, ही होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भातील संपूर्ण माहिती। तुमच्या मते 2 लाख रुपयाची कर्जमाफी पुरेशी आहे का, की सरकारने ही मर्यादा वाढवायला हवी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी ॲग्रोटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।